भेटली यो बघा काय निसर्गाच्या सानिध्यामध्ये चारही बाजूने हिरवळ असलेले मैदान आपण पाहतात. ही संधी आहे आपण भेंडी पाणी पाणी रामकृष्ण हरी. नमस्कार, मी आयुष सत्यवान पाटील स्वागत करतो परत एकदा सगळ्यांचं आपल्या घनसोरकर आयुष्य यूट्यूब चॅनलवरील ब्लॉगिंग सिरीजमध्ये. आज आषाढी एकादशीने दिसतच आहे ना तुम्हाला, सकाळी सकाळी देवळात गेलेलो, मस्त दर्शन घेतलं, रांग वगैरे काय लागले नाही आपल्याला, मस्तपैकी एकदम चांगलं दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर जो आपला मेन काम आहे तिथं आपण आलो. कुठं आलो? क्रिकेटचा ब्लॉग काढायला. परत एकदा साईसोबत आपण आलोय आणि बंबावी कोलीवाडा गावाचं नाव आहे, त्या गावामध्ये मॅच आहे. बघू शकता प्लेयर्स आलेत जवळ सगळे, प्रॅक्टिस चालू आहे कारण समोरची टीम अजून आली नाही. अजून बहुतेक 1 किंवा 2 राऊंड काहीतरी बाकी आहे आणि त्याच्या नंतर बहुतेक आपला राऊंड चालू होईल. मग तोपर्यंत तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिस आणि करूया आजच्या दिवसाला सुरुवात. रामकृष्ण हरी. स्ट्रगल बघा पोरांचा, चालत आले एवढे लांब. आषाढी एकादशी आहे आणि अनिकेतला चांगलाच आशीर्वाद भेटले. तुम्हाला दाखवतो कसा आशीर्वाद भेटले. यो बघा काय कसा सुचला या करायचा. 2000 कितीला केलतीस? अनिकेत 2000 कितीला केलतीस? ओय 2000 कितीला? असं पहिले करा तू नेहमी भाई. पहिला कितीला केलतीस? 2000 लय केलेलं मी, लय बिल केलं. कसं पण वाटतं आता तुम्ही कसं वाटतं तुला? आम्ही सांगितलं, कमेंट केलेली, कसं वाटतंय काय सगळ्या सांगा, कमेंट मध्ये सांगा अनिकेतचं लुक कसं वाटतंय. चल आपण प्रॅक्टिसला जाऊ. चल चला. सार्थक आले. सार्थक बोलते मला मॅचिंग बॅटिंग नाही देत. मी आता इथं बॅटिंग करतोय. आता झालं नाही एक झूची पण एंट्री आहे आज. झूचा पॅकर बघा, निखिल पाटील. किती मॅच आहे तुमची? आता लगेच आहे ना दादरपाड्याच्या बरोबर. झूची दादरपाड्याच्या बरोबर आहे, त्याच्यानंतर अजून एक मॅच आहे आणि मग 5वी मॅच साईची आहे. तोपर्यंत आपल्याला थांबायला लागेल, म्हणजे अजून बराच वेट करायचा आहे. चालू केलेत मॅचेस आता. जुगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दादरपाड्या आहे. निमिष मोहिते स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला बॉल बॅटर आणि जुगावचा बॉलर. चला मॅच ऑन करू आता. सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सुशील ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेग भरपूर पेक्षा कव्हरच्या दिशेने हा दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा आतापर्यंत 2 धावफलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये निशान दिल्यावर दादरपाडा या टीमला बॅटिंग करत असताना एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. अगेन्स्ट गणेश धर्मा स्मृती जोगाव या टीमच्या विरुद्धमध्ये कोलर पद्धतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं. बॅट्समन निमिषला एक सिंगल रोखायचा आहे. धीम्या गतीचा हा बॉल ही चपळाई पाहायला मिळतोय. मोठा हिट घेण्याचा प्रयत्न लॉंग केला. चेंडू येईल लॉंग लेगच्या दिशेने, फाईन लेगच्या रिजन मध्ये सुंदर पोहोचेल तोपर्यंत भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्याने सांघिक दुसऱ्या षटकासाठी कोलंदाजा देखील या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. साईला पडलेलं गोड स्वप्न. पहिल्या षटकात 12 रन आल्यानंतर कुठेतरी कमीत कमी रन बॉल ऍक्शन बघा बॉलरचे. आता बॉलर पण एक दशक होते. आपण पद्धतीचा हा बॉल पूर्ण टॉस होणार आहे आता. एक इनिंग झाली जुगावची, तेवढ्या धावाने काढून दिल्या त्यावेळी. बॉलिंग चांगली झाली जुगावची, मयूरभाईने पण चांगली बॉलिंग केली आणि पहिला सुशीलची चांगली झाली. त्याच्यानंतर तो दुसरा बॉलर होता ज्याचं तुम्हाला दाखवलं, त्याने चांगली केली. त्याच्यानंतर अजून एक बॉलर आला, त्याने तर म्हणजे स्पीड जाम होती त्याला, मस्त बॉलिंग झाली. भवानी साई टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये बघा आपला कॅप्टन आणि वाशीचा पण कॅप्टन आहे. इच्छापूर्ती वाशी म्हणजे गॅरो बघाच्या टीमची मॅच आहे आपली. टॉस देखील केला आणि टॉस जिंकलाय आणि साईने टॉस जिंकला. शाबाश. तर चला 45 रनचं लक्ष्य आहे. सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे.
एक सिंगल जर पूर्ण केली सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहज होते. हा बॉल देखील लॉक केला डिपेक्षा कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आणखी एक मोठा स्ट्रोक खेळलाय. हा बॉल देखील शरीरापासून भरपूर दूर गेल्या गतीचा हा बॉल, परंतु या ऑफिसच्या थोडासा बाहेर होता, हा मिळू शकतो. हा बॉल देखील बॅटच्या स्लाइडचा वेग सार्थक तोंड काय लपवत छोटा मन्नू सार्थक मॅच आता चालू होईल. आपला 5वा राऊंड होता, पण चौथ्या राऊंडच्या टीम्स पूर्ण आल्या नाही, त्याच्यामुळे आपलं आता वरती खेळवतात चौथा राऊंड. ओके, तर वाशीच्या बरोबर मॅच आहे आपली. गॅरो बघू शकता आपण, गॅरोला बघू शकता का आलं उतरलं. त्याच्यासोबत सचिनच असेल बहुतेक. आणि आपली आहे बॉलिंग. टॉस जिंकलेला मयुरेश आणि बॉलिंग घेतली आपण डिसिजन घेऊन. अनिकेत आता आज जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. अनिकेत वेगळीच लुक मध्ये खेळताना दिसेल आपल्याला सगळ्यांना. आतमध्ये दाखल झाली पाहायला मिळतो. अनिकेत मोकल राऊंड द विकेट. पहिला बॉल बिगिन करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे, परंतु या क्षणाला एकच धाव मात्र कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल, परंतु ही कल्पकता आपल्याला पाहायला मिळाली. तर आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा पुलर लेगचा हा बॉल होता. मिस्टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. 2 फील्डर भरपूर वेगाने धावतो विकेट. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यांची संधी होती. एक सोपा खेळ सोडलाय आणि त्या जास्त प्रमाणामध्ये करावा लागतो. लाईन भरपूर चांगली होती, सटीक लाईन. साईराज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल आणि साईराजने पहिल्या बॉलवर खेळाडू उद्या झालाय. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीचा होता. या बॉलवर देखील लॉक केलाय. याच पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक. हा बॉल देखील बोलून सज्ज होते. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. डीप मध्ये फिल्डर होता, प्रयत्न येणं भरपूर इम्पॉर्टंट असेल. आडव्या बॅटने लॉक केलाय. टायमिंग तर भरपूर चांगला. डीप स्टोलेकला फिल्डर होता साईराज. फेकी थोडीशी गचाई झाली, परंतु बॅकअप चांगलं मिळालं. ज्याच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे पुन्हा एकदा बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता. हा बॉल देखील आपण पाहू रिलीज केले. हा बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने फटका टोलावला. टीम मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. काय अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गेमची संधी आहे. प्रयत्न तर भरपूर चांगला केला होता, परंतु रनआउटची संधी आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होती. थ्रो देखील. एवढे दिवस झालं आपण मॅचला जात आहोत, पहिल्यांदा कोणतरी पडले नाही असं अजून बघायलाच भेटलं होता. आज भेटला गडी. पहिलीच मॅच आणि कॉन्टेंट देऊन चाललंय. एक नंबर. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्न देखील सक्सेस होताना आपल्याला या बॉलवर देखील पुन्हा एकदा सचिनच्या बॅट मधून आलाय. आणखी कधी बोललो पहिला बॉल वाईट. पहिली इनिंग झालेली 52 धावा काढल्यात बहुतेक आणि 53ला विन असेल. पहिलाच बॉल होता, गॅरोने वाईट टाकला. आता अनिकेत मार, शाबाश शॉट. आता पाऊस पण आला. हा बॉल देखील मैदान, हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. या बॉलवर शॉट आहे भाऊ.
टायमिंग बेमिसाल. या बॉलवर देखील पुन्हा चौका. भरपूर चांगला आहे. Long is long on boundary. हो हो बंकू खुश आहे पप्पा मारते तर हा. षटकाराने केली आणि या ओव्हरचा जबरदस्त षटकार. गोलंदाज संजोधन. हा बॉल देखील थोडासा खोलून हा बॉल देखील पुन्हा एकदा थोडस प्रभावित स्ट्रोक केला. फक्त दोन घ्या पूर्ण होते सेकंडसाठी कॉल आणि पोलीस सलामीवर फलंदाजांना आडवा बॅटने स्ट्रोक केला. साईकरांचा ऑलराऊंडर दबांग 4747. तुमचं पहिलं आहे हो? स्पर्धेचा नियम आहे. जिंकतं का नाही शर्यती मग? तू जातच का नाही शर्यतीला? नाही जात. अरे यार म्हणजे आतापर्यंत शॉट आहे यार. उडवलाय लॉंग अँड हाय. या बॉलवर देखील काय क्लासिकल स्ट्रोक केलाय आणि चाललाय. ही मॅच कोणी जिंकवली माहिती का? बाबूदानी. काय पण बोलतो. 3 ओव्हर मध्येच मॅच फिनिश केली असं वाटलं का हायेस्ट स्कोर वर, पण इझी झाली मॅच. मस्त जिंकलो. आपण आपले ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. त्याच्या आधी आपण बघितलेला का जुगावची मॅच होती, नवी मुंबईची एक टीम होती. त्याच्यानंतर आता परत आपली मॅच झाली आणि आता परत एकदा नवी मुंबईची टीम आहे. कुक्षित आहे आता अनु पाटीलची टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे सोनारी. दोघं सोनारी पण चांगली टीम आहे, कुक्षित पण चांगली टीम आहे. ही मॅच बघायला मजा येईल. पण त्याच्या आधी आता या मॅच मध्ये ज्याचा चांगला परफॉर्मन्स झाला टीमचा सितारा अनिकेतला भेटते मॅन ऑफ द मॅच. 11 मध्ये 29 मारले अनिकेतने. मस्त शॉट्स मारलं. अरे टोपी काढ. या मॅचचा हिरो ठरलाय राहुल सर. रायगड प्रीमियर लीग स्पेशल लुक आणि येणाऱ्या काळामध्ये रायगड प्रीमियर लीग रबर बॉल फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी आज स्पेशल त्याचा लुक आपल्याला पाहायला मिळतो. वेल अनिकेत अतिशय चांगला खेळ आपण केला. 11 बॉल मध्ये एकोणतीसची सुरुवात झाली. सुरुवातीला एक हाय स्कोरिंग सामना सुद्धा आपण पाहिला, ज्यामध्ये 80 धावसंख्या पार पडताना सुद्धा एका संघाला आपण पाहिलं. जो गावचा सुद्धा एक चांगला सामना रंगला होता, परंतु दादरपाड्याने दाखवून दिलं की त्यांच्यामध्ये काय धमक आहे. अगदी सुरेखरित्या 43 धावसंख्येचा त्यांनी पाठमोडा केला, डिफेंड केल्याचा दावा आणि त्यानंतर झालेली साई गावाची मॅच. त्यामध्ये चमकला पुन्हा एकदा साई गावाचा सितारा अनिकेत मोकलची काय तुफान फलंदाजी आपण पाहिली. यावेळेस आता आपण पाहू शकाल नवीन सामना, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल. तो असेल सोनारी आणि त्यांच्या विरोधामध्ये. निसर्गाच्या सानिध्यामध्ये चारही बाजूने हिरवळ असलेले मैदान आपण पाहतात आणि पावसाळी क्रिकेटची तर हीच खासियत आहे. वेगवेगळ्या मैदानांवर जिथे ओलावा असतो तिकडे आता पावसाळी क्रिकेटमध्ये आराम घेतो, परंतु त्यानंतर गावातील युवा खेळाडूंना या पावसाळी क्रिकेटमध्ये संधी मिळत असते आणि असेच बहरून येणारे युवा खेळाडू आपण यावेळेस मैदानामध्ये पाहतात. यावेळेस फिल्टर्स बॉल ड्राईव्ह केले, लोस्टेड काऊ कॉर्नर क्लिअर करणारा हर्षदच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक षटकार. व्हिडिओ काढ ना. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू आहे ना. आता आपलीच मॅच केलं होतं लगेच, कारण दादरपाडा दुसरीकडे खेळायला गेले आणि त्यांची वरची टीमची मॅच असेल. सुरुंगपाडा टीमला बाय भेटलंय कारण त्यांनी 80 धावा काहीतरी मारलेल्या. कुक्षेची पण चांगली मॅच झाली. आता तेव्हा कॉमेंट्री करत होतो म्हणून ती शूट करायला नाही भेटली, पण त्यांची पण चांगली मॅच झाली. मस्त 56 धावा चेस केल्या. आणि आता कुक्षेत वर्सेस साईची मॅच आहे. 3 ओव्हरचीच मॅच असेल. टॉस जिंकले आपण आणि फिल्डिंग घेतलंय. काय बोलतो, ही पण मॅच जिंकतो का नाही? 100% आज फायनलला आपण. फायनलला कमॉन, आज फायनलला जायचं आहे भाई. 3 ओव्हरची मॅच आहे कुक्षेत वर्सेस साई. कुक्षेची पण चांगली बॅटिंग झाली. विनयनी चांगली बॅटिंग केली. त्याच्यानंतर प्रदीपची पण चांगली साथ भेटली त्याला आणि आकाश सिंगने पण चांगली बॅटिंग केलेली. 2 बॉल 2 6 मारलं मस्त आणि तिथंच मॅच जवळजवळ क्लिअर झालेली. पण आता बघू, कारण दुसरी फेरी आहे नाही, 3 ओव्हरचीच मॅच आहे. आता इथं मजा येईल. असेल त्या टीमला बाय दिली जाईल. आयोजक तर मॅच ऑन होते. गोलंदाजीच्या मार्कवर अनिकेत मोकल. पहिला बॉल पुन्हा एकदा सज्ज होतात. हा बॉल देखील पुन्हा एकदा वेदर बघा, इथं ऊन पडलंय
आणि इथं हे आहे, पाऊस आहे. मोठा स्ट्रोक Six. घेण्याचा प्रयत्न जेलची संधी परंतु केली जाईल. चला तर लवकर. वरती पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. पहिला बॉल आणि लागेल. पुन्हा एकदा आणखीन एक हा सलग 2 बॉल मध्ये 2 षटकार आतापर्यंत आलेत. हा बॉल देखील ऑफिसच्या थोडासा बाहेर होत होते. हा बॉल देखील आपण पाहू. या बॉलवर मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन तर भरपूर आहे. एक धाव तर जरूर पूर्ण केली. जेलची संधी गुड कॅच आहे मयूर. पकडलाय. अप्रतिम दर्जाचा झेल आपल्या मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. फुलटॉस होता. टायमिंग थोडस मिस. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात ओर द विकेट. शरीरापासून त्याच्या वेळेस बंबाळी कोळीवाडा संघ खेळत असतो. त्याच्या वेळेस कैलासवासी जितेंद्र मोदी या नावाने संघाच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट करेल विनय सज्ज होतोय. एक देखील भरपूर चांगला बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील हे यार एवन जोडीने मात्र भरपूर चांगली बॅटिंग केली. ती सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिला बॉल आपल्या अनोख्या शैलीमध्ये. या बॉलवर देखील उडवलाय. हवाई सफर समोरच्या आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन तर भरपूर आहे. जेलची संधी परंतु या क्षणाला पकडलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आला तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळू शकतो. स्लाइड होतात. अजून 41 करायचे. पहिला बॉल पुन्हा. सायरसला जर बॅटिंग आली असती तर काहीतरी बदललं असतं का? 2 बॉल यावाला खायची पैस लागलेली का? आंबोली लावलेली. शी यार अमोल वाचला पाहिजे. मला आहे उद्या तंदुरी. झालंय भाई भाई आलाय का नाही पैसे? हा बॅटिंग येऊ का नाही येऊ? तुला 2 6 मारायचं होतं कसं पण. माहिदा ऑफ रोडिंग बघा गायच आता. अनिकेतचं चालल्यान यो पॅच आहे ना, इथं जाम मोठा खड्डा आहे. तो बघून अनिकेत सवी लांबच ठेवलेली गाडी. आपण बेंडी पाणी बघ पाणी. ए, चला चला बाय बाय. चिखल आहे नुसतं चिखल. बाबा 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 भीती वाटते गाडी टाकायला. कणशी टाकू ना कणशीने. कारण चिखल केवढा आहे का माहित नाही ना. उगाच गाडी वगैरे अटकली तर करायचं काय? एवढं हे ढकलायला लागेल. पाठी अनिकेतचा हात तशी स्लिप मारते. बाबा 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 दिसला. रोड दिसते रोड दिसते. जया रोड दिसते त्या जावाचं बाबा. आता कमी झाले जरासा चिखल. पाऊस पडला म्हणून वाटतं. पण मगाशी जो होता ना चिखल बेकार बेकार चिखल होता बेकार. चला मग आज पण आपला बॅड लक होता. दुसरी मॅच परत आलो आपण. काय माहीत कधी सुटलो बॅड लक. काहीतरी करायला लागेल आता. किती मॅचेस झाल्या असं म्हणजे एक मॅच जिंकून हरतो 2 मॅचेस जिंकून हरतो पुढे जातच नाही. पण जे काय झालं ते झालं. इथं ठेवूया आजचा व्लॉग. आणि अजून असेच व्लॉग बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.